नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने जार काढलेला आहे. तर तो जार काय आहे हे जाणून घेऊया. त्याआधी लक्षात घ्या की जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी हा जार नाही आहे. कारण की हा जार कशासाठी आहे ते बघा. नोव्हेंबर महिन्याचा तुम्हाला हप्ता तर मिळालाच, तसेच डिसेंबर महिन्याचाही काहींना मिळाला आहे आणि काहींना नाही. डिसेंबर महिना आणि नोव्हेंबर असे दोन्ही मिळून हप्त्यांसाठी 50 ते 55% महिला पात्र होत्या आणि ज्या 40 ते 45% महिला राहिलेल्या त्यांच्यासाठी हा जार निघालेला आहे. त्यांची आता वाट बघण्याची वेळ संपून गेलेली आहे. त्यांना आता हप्ता लवकरच जमा होणार आहे. तर हा जार 20 जानेवारी 2026 रोजी काय आहे ते बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. तर शासन निर्णय असा आहे की बघा मित्रांनो, दिनांक 20 जानेवारी 2026 म्हणजे आज हा जार आलेला आहे. शासन निर्णय काय आहे ते पाहू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी, सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्य अनुदाने या लेखा शीर्षाखाली 3,960 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, 3,960 कोटी हा निधी मंजूर केलेला आहे. ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते ज्यांचे जमा झाले नाहीत त्यांचे आता या निधीमार्फत लवकरच हप्ते जमा होतील. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि राहिला प्रश्न हा जानेवारी हप्त्याचा. तर जानेवारी हप्ताही देखील तुम्हाला निवडणुका संपताच, आचारसंहिता संपताच तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. तर काळजी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.